जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं आणि व्हिडिओच्या चॅनलच्या दर्शकांचं मी स्वागत करत आहे. पहा, आजचा विषय हा असा आहे की मला हा सतत गादीवर तर आढळतोच, पण बोलता नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा फोन आलाय त्यावेळेस बोलताना किंवा बऱ्याचदा ह्या विषयावरती माझी चर्चा झालेली आहे आणि मला आज असं वाटलं की या विषयावरती आपण व्हिडिओ बनवावा. तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला, व्हिडिओ शेअर करत चला. आणि तुम्हाला जर काही अडीअडचणी असतील, प्रश्न असतील तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यावरती कॉल, मेसेज करू शकता आणि कमेंटद्वारेही मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर पहा, व्हिडिओच्या खाली नाव तर आहेच आजच्या व्हिडिओचं, पण तरीही मी तुम्हाला सांगू इच्छिते की नेमका अध्यात्म, भक्ती कोणी करावी, हे करण्यासाठी काही ठराविक धर्म मान्यता प्राप्त आहेत का, किंवा काही ठराविक धर्मांनीच, जातीनीच, समाजानेच, लोकांनीच ईश्वराची भक्ती करायला हवी का, असं काही आहे का, कुठल्या ग्रंथात लिहिलेलं आहे का, तर याच्यावरती मी आज सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, मला बरेचसे फोन पण येतात किंवा असं आढळलेही आहे काही ठिकाणी किंवा काही व्यक्ती जेव्हा फोन करतात तेव्हा सांगतात की ताई असा असा त्रास होतोय, असं असं देवाचं सांगितलंय, पण आमचा समाजात देवाची भक्तीच केली जात नाही. आणि आणखी एक विषय, तर गादीवरती पेशंट आल्यानंतर बऱ्याच पेशंटच्या तोंडातनं मला असं ऐकायला मिळालं की आमच्या घरात देवघराच नाही आहे. आपण जर त्यांना विचारलं की कोणत्या देवाची भक्ती करताय, देवघरात कोणते देव आहेत, कोणते टाक आहेत, कोणत्या मूर्त्या आहेत, तर काहींच्या घरामध्ये देव्हाराही नाही, देवाची भक्तीही केली जात नाही, दिवाबत्तीही होत नाही, तुळशीला पाणीही घातलं जात नाही, आणि राहिला विषय नामस्मरणाचा तर तो लांबपर्यंत असूच शकत नाही. तर का? त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या समाजात, आमच्या जातीमध्ये, आमच्या धर्मामध्ये ईश्वर भक्तीच केली जात नाही, देवच मानत नाही, आम्ही कोणत्याच देवाची भक्ती करत नाही. खूप छान प्रश्न आहे आणि याच्यावर बोलण्यासारखं पण भरपूर काही आहे. पण मी आज तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे सर्व बंधू आणि भगिनींना, बघा, ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी काय म्हणते, सर्व बंधू आणि भगिनी. म्हणजे मी इथं व्हिडिओ बनवत असताना या समाजामध्ये किंवा माझा व्हिडिओ जी लोक पाहतील, मग तो कुणीही असो, कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, कोणत्याही वेशभूषेतला असो, कोणत्याही रंगाचा असो, रूपाचा असो, मी सर्वांना ग्राह्य धरून हा व्हिडिओ बनवते. मग मला माहिती नाही राहत हा व्हिडिओ कोण पाहतोय आणि त्याला याचा कितपत फायदा होतोय. हा राहिला माझा विषय. आता विषय भगवंताचा घेऊया. बघा, भगवंताचा कोणती जात आहे का हो, कोणता धर्म आहे का, शिव यांची कोणता समाज ठरलेला आहे का, त्यांची कोणती एक हे आहे का, किंवा स्वतः नारायण यांचाही आहे का, ब्रह्मा, विष्णू, कोणालाच माहिती नाही. मुळात धर्म, जाती, रूढी, परंपरा ह्या ईश्वराने बनवलेल्याच नाहीत. बनवल्यात कुणी, तर मानवाने, मनुष्याने, समाजाने. आणि त्या का बनवल्यात माहिती आहे का तुम्हाला? तर जेव्हा ही जीवसृष्टी निर्माण झाली होती त्यावेळेस कोणता कळप आहे, कोणत्या समूहातले तुम्ही आहात, समूह, एक कळप किंवा एक ग्रुप असायचा. मग त्या ग्रुपला ते त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांना समजेल अशी ती नावं द्यायची. मग पुढं जाऊन नावं निघाली, मग त्यांच्या आडनावं निघाली, किंवा मग त्याच्यानंतर समाज निघाला असेल, जातीयता निघाली असेल. ज्या पद्धतीने आदिमानवामध्ये सुधारणा होत गेल्या त्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी होत गेलेल्या आहेत. हे नैसर्गिक आहे. मग हे बनवलंय कुणी? तर आपण, तुम्ही, मी. ठीक आहे, हे देवापासून आलंय का? तर अजिबात नाही. मग मानवासाठी आपला धर्म कोणता, किंवा देवासाठी
माफ करा, देवासाठी आपला धर्म कोणता, आपली जात कोणती? तर आपली एकच जात आहे, मनुष्य. ती ईश्वराने बनवलेली आहे आणि मनुष्य जात असल्यामुळं ईश्वरासाठी कोणीच जवळचा, लांबचा, तुच्छ, श्रीमंत, गरीब, गोरा, काळा, लहान, मोठा असा काहीच भेदभाव नाही आहे. तो भगवंत आहे, तो त्याच्या लेकरावरती समप्रेम करतो, सर्वांना सारख्याच तराजूमध्ये लेखतो. आता मी आपल्या कॅटेगरीने तुम्हाला सांगते, पहा, तुम्हीही माणूस आहात, मीही माणूस आहे, माझी कोणती असेल जात असो, पण एखादा वेगळ्या समाजाचा, वेगळ्या जातीचा व्यक्ती माझ्यासमोर आला आणि पहा त्याची कास्टच माझ्यापेक्षा वेगळी आहे, वेगळ्या धर्माचा आहे तो, तर आपण त्याचंही हात कापूया आणि माझाही हात कापूया. मला सांगा, जे आपल्या शरीरात वाहतंय की नाही रक्त, त्याचा रंग वेगवेगळा असेल का? कुणाचा काळा, कुणाचा भगवा, कुणाचा निळा, कुणाचा केशरी, म्हणजे वेगवेगळे आहेत का? लाल, पिवळा, हिरवा अशा आहेत का? रक्ताचे रंग आहेत का वेगवेगळे? नाही ना. इथं सिद्ध होऊन जातं की मनुष्य जातीमध्ये एकच रंग वाहतो. सर्व मनुष्य श्वासच घेतात, सर्व मनुष्य अन्नच खातात आणि सर्व मनुष्य सारख्या सगळ्या गोष्टी सारख्या करतात, जेवण करतात, कष्ट करतात, झोपतात, सर्व सारखं आहे. मग मला सांगा, का बरं ईश्वर तुम्हाला आहे आणि आम्हाला नाही, किंवा आम्हाला आहे आणि तुम्हाला नाही? का बरं वेगवेगळ्या जाती धर्मामध्येच ईश्वराची भक्ती करायला पाहिजे? मुळात ईश्वर हा सर्वांचा आहे, तो सर्वांना असतोय असं अजिबात नाही. आपण सर्व त्या परमेश्वराची लेकरं आहोत आणि त्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांनी भक्ती करणं गरजेचं आहे. राहिला विषय जाती धर्माचा, तर हा मनुष्याने बनवलेला आहे, त्याच्यामध्ये गुरफटायचं नाही किंवा गुंतायचं नाही. या पलीकडे जाऊन विचार करा. सर्वांना सुख दुःख आहेत, वाईट वेळ येते सगळ्यांवरती, चांगलीही वेळ येते, अडीअडचणी असतात. मग ह्या सर्वातनं काढणारा जो ईश्वर आहे, ह्याचीच कृपा जर तुमच्यावरती नसेल तर आयुष्य चालणार कसं? पहा, आपल्या अवतीभोवती ईश्वराने जे निसर्गामध्ये पंचमहाभूत बनवल्यात, ही सर्वांना सम गोष्टी देतात की नाही? सूर्य आहे, एकाला प्रकाश कमी, एकाला जास्त असं देतोय का? जल आहे, एखाद्याची स्थानक्षम होतोय, दुसऱ्याची क्षमवत नाही. वारा आहे, सगळ्यांना सारखाच लागतोय. पाऊस सगळ्यांवरती सारखाच पडतोय. हा, कधी पडतोय कुठं, कधी पडत नाही, हा भाग वेगळा आहे, पण पडतोय की नाही? डांबरीवर जास्त पडतोय, शेतात कमी पडतोय, ह्याचं शेत आहे त्याचं शेत आहे, असा तर काही विषय नाही, सगळं सारखं आहे. सर्वांना हा जन्म हा मनुष्य योनीतनंच घ्यावा लागतोय, मृत्यूही सर्वांचा अटळ आहे. मग ह्या प्रथा, ह्या रूढी, ह्या परंपरा, हे आम्हाला आहे तुम्हाला नाही, आम्ही करायचं तुम्ही नाही, हे कुणी काढले? तर हे तुम्ही आम्ही काढले. आणि तोडाही बंधनं एक माणूस म्हणून जगा, ठीक आहे? कारण सध्याच्या युगात, या कलियुगामध्ये एक माणूस म्हणून जगणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एक माणूस म्हणून नाही जगलात तर गरजेच्या वेळी, मदतीच्या वेळी आपण एकमेकासाठी उभे राहू शकत नाही. कळतंय? तर जातीयता सोडून द्या. आपली एकच जात आहे, एकच धर्म आहे आणि आपण एकाच तत्वातनं आलेलो आहोत, ते म्हणजे मनुष्य. आणि या मनुष्याने प्रत्येकाने ईश्वर भक्ती करणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण मोक्षप्राप्तीसाठी जाऊ शकतो. कारण कितीतरी योन्या जन्म घेतल्यानंतर आपल्याला हा मनुष्य रूप देह मिळतोय आणि हा आपल्यालाच मिळतोय. प्राण्यांना जर प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर जर ईश्वर भक्ती करता आली असती तर काहीच राहिलं नसतं. मनुष्य योनीमध्ये येऊनच आपल्याला ईश्वर भक्ती करता येते आणि ईश्वर भक्तीनेच आपल्याला मोक्षप्राप्तीपर्यंत जाता येतं. मनुष्य योनीमध्ये किंवा प्राण्यांच्या जन्मामध्ये तर अजिबात नाही. तर
तर मग मी कोण आहे, तू कोण आहे याचा विचार करण्यापेक्षा लवकरात लवकर ईश्वर भक्तीकडे कल घ्या. आहे ते स्वीकारा, पळू नका. कारण याच्याशिवाय किंवा परमेश्वराशिवाय काहीच पर्याय नाही. शेवटी तिथून आलोय आणि तिथेच जायचंय. पहा, मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय की चुकीच्या कल्पनांना किंवा चुकीच्या रूढी परंपरांना तुम्ही खत पाणी घालू नका. ह्याला काहीच अर्थ नाही किंवा ह्याच्यात काहीच तथ्य नाही. जे खरं आहे ते स्वीकारा. आणि खरी अंधश्रद्धा तर इथून सुरू होऊन जाते आणि याचाच तर समाज, चुकीची लोक तुमचा गैरफायदा घेत आहे. लवकर डोळे उघडा आणि जागे व्हा. पहा, जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ शेअर करत राहायचे. कारण ही जी मी माहिती तुमच्यापर्यंत देते ही इतरांपर्यंत पण पोहोचणं गरजेचे आहे. भ्रामक गोष्टींना खत पाणी घालण्यापेक्षा जे खरं आहे तेच पदरात पाडून घ्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ही दैवी सेवा नक्कीच करत चला. जय आदिशक्ती. आदेश.